आणि आपल्याच या विधिमंडळातील विधानसभेचे सदस्य सन्माननीय आशिष शेलारे बीसीसीआयचे खजिनदार देखील आहेत, त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आपण या सभागृहातून केलं पाहिजे अशी माझी विनंती. त्यांनी काय बोलायचं हे ठरवणार का? आणि याच्या अगोदर केलेलं नाही का? काढा रेकॉर्ड तपासून. याच्या अगोदर केलं नाही का? काढा तुम्ही रेकॉर्ड तपासून. सन्माननीय भाई गिरकरांनी इंडियन क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं. माझी विनंती दोन आहेत की 17 वर्षांनंतर वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे, तर या विधिमंडळाने सर्वानुमते एक ठराव अभिनंदनाचा करावा आणि तो बीसीसीआयला पाठवावा. आणि आपल्याच या विधिमंडळातील विधानसभेचे सदस्य सन्माननीय आशिष शेलारे बीसीसीआयचे खजिनदार देखील आहेत, त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आपण या सभागृहातून केलं पाहिजे अशी माझी विनंती. भाऊ बोला ना. ठीक आहे, याच्यावरती गटनेत्यांच्या बरोबर बोलून आपण ठरवू. प्रसाद लाड खाली बसा. प्रसाद लाड. प्रसाद लाड खाली बसा. चला ठीक आहे, तुमची मतं घेणार आहे त्याच्यावर. हे पहा, अभिनंदनाच्या प्रस्तावात काय उल्लेख करायचा याच्यावर गटनेत्यांच्या. तुम्ही खाली बसा सगळे. आता लाडसाहेब तुमचा मुद्दा कळलाय, तुम्हाला बोलायला दिलं कशासाठी आणि तुम्ही करताय काय? खाली बसा. चला. नाही नाही नाही, असं नाही. मुद्दा असा आहे की गटनेत्यांच्या. अहो लाडसाहेब, हा सगळा विषय तुम्हाला प्रश्नोत्तराचा असू द्यायचा नाही का? हे पहा, गटनेत्यांच्या मीटिंग मध्ये ही सगळी चर्चा होत असते आणि त्याप्रमाणे आपण प्रस्ताव करू. आता वादविवाद करू नका त्याच्यामध्ये. नाही नाही, असं काय, मला तुम्ही धमकावू नका. खाली बसा. नाही नाही नाही, असं नाही चालणार. म्हणजे याच्यावरती चर्चा होणार. तुम्ही म्हणाल तसं. दरेकर, तुम्ही गटनेते आहात, तुम्ही असं या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत त्यांना. जरा खाली बसा एक मिनिट. चला. त्या एपा प्रस्ताव तुम्ही म्हणाल त्याचा विचार करून गटनेत्यांच्या मीटिंग मध्ये होईल फायनली. तुम्ही उगाच गडबड करू नका. काय दरेकर? प्रसाद लाड. सभापती महोदय काय दरेकर बोला. दरेकर बोला. प्रसाद लाड खाली बसा प्लीज. सभापती महोदय खाली बसा. सभापती महोदय सन्माननीय प्रसाद लाड यांनी त्यांची भावना भूमिका मांडली. त्याचा एवढा अगदी अंगावर सगळ्यांनी यायची काही आवश्यकता नाही. आशिष शेलार बीसीए मध्ये काम करतायत आणि ती टीम त्या ठिकाणी. माझ्या पूर्णता होऊ दे ना. सभापती महोदय त्यांनी बोलायचं नाही का? त्या सभासदाला त्याचा अधिकार नाही का? सभापती महोदय, कारण नसताना राजकारण करू नका. त्यांनी काय बोलायचं हे ठरवणार का? राजकारण करू नका. आणि याच्या अगोदर केलेलं नाही का? काढा रेकॉर्ड तपासून. याच्या अगोदर केलं नाही का? काढा तुम्ही रेकॉर्ड तपासून. झाला का मुद्दा मांडून? झाला का? नाही, याच्या अगोदर पण केलंय ना. अहो पण एवढा अगोदर करायचं काय कारण आहे? हे पहा, तुम्ही सगळेजण लक्षात घ्या. आता कुठलाही ठराव आपण अंतिम केलेला नाहीये. अरे आपला माणूस आहे जो खालच्या सभागृहातला, संसदीय कार्यमंत्री बोला. तुम्ही खाली बसा. अजून काही केलेलं नाहीये. थांबा, खाली बसा. माननीय सभापती महोदय. तुम्ही खाली बसा. असं एवढं. माननीय सभापती महोदया, मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय सभापती आपण बोला. चंद्रकांत पाटील बोला. तुम्हाला मी मगाशी कुठलाही निर्णय घेतला नाही, गोंधळ करू नका. प्रश्नोत्तराचा सगळ्यांचा महत्वाचा आहे. माननीय सभापती महोदया, महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर इतका खाली गेला का की आपला एक सहकारी या क्रिकेट असोसिएशनचा अखिल भारतीय कोषाध्यक्ष आहे, तर आपण त्याचं स्वाभाविकपणे अभिनंदन केलं पाहिजे. हे करण्यामध्ये कोणता कमीपणा आहे माझ्या लक्षात येत नाही. त्यामुळे प्रसाद लाडांनी मांडले. हे बघा सभापती महोदया, की आपल्या विधान भवनाचा सदस्य हा जर अखिल भारतीय पदाधिकारी असेल तर त्याचं अभिनंदन करण्यामध्ये कोणता कमीपणा आहे माझ्या लक्षात येत नाही. ठीक आहे, मी आता पुढच्या प्रश्नाकडे जाते. 23,555. मी प्रस्तावाच्या तपशिलाबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाहीये, फक्त अभिनंदनाचा करणार आहे. तुम्ही त्याच्या आधीच इतकं असहिष्णुपणे वागू नका ना. रमेशदादा पाटील. 23,555. हे पण मी तुम्हाला 10 वेळा सांगणार. तुम्ही असं चालणार नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.